नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे डिफेन्सची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या बाबतीत पैकीच्या पैकी मार्क कशी घ्यायचे या बाबतीत नॉलेज नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो। तर टेन्शन घ्यायचं काम नाही। तर आज या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही या ठिकाणी समजून घेऊया आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात। म्हणून ग्राउंडच्या बाबतीत निष्काळजीपणा करायचा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा विषय जो आहे ग्राउंडची तयारी कशी करायची। तर मग आता एक एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा। एक नंबर आपल्याला स्टॅमिना संदर्भात माहिती घ्यायची, 2 नंबर स्टेपिंग संदर्भात माहिती घ्यायची आणि 3 नंबर टायमिंग सेटिंगच्या बाबतीत माहिती घ्यायची। ह्या ग्राउंडच्या बाबतीत 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर एक एक गोष्ट आपण समजून घेऊया। 1 नंबर स्टॅमिना। आता जर तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल, 1600 मीटर मारत असताना किंवा 800 मीटर मारत असताना किंवा 5 किलोमीटर रनिंग करत असताना तुम्हाला थकवा लागायला नको आणि आपण टायमिंगच्या हात यायला पाहिजेत। तर त्याच्यासाठी आपल्याला स्टॅमिना हे खूप महत्त्वाचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडची तयारी करत असताना जो नवीन विद्यार्थी आहे त्यानं अर्धा किलोमीटर पासून सुरुवात करायची। अर्धा किलोमीटर 2-3 दिवस पळायचं, त्याच्यानंतर पाऊण किलोमीटर, त्याच्यानंतर 1 किलोमीटर, 1.25 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, असं 2-2 दिवसामध्ये वाढवत न्यायचं। टेन्शन घ्यायचं नाही। आणि जर ज्याला समजा इमर्जन्सी मायनस सिस्टम मधून निघायचं असेल तर मायनस सिस्टम मधून निघायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 21 दिवस लागतात। आणि ज्याला तयारी खरोखर करायची असेल मनापासून तर 8 दिवसामध्ये मायनस सिस्टम मधून निघायचं असेल तर आपण 8 दिवसामध्ये सुद्धा निघू शकतात। पण तुमची मानसिक आणि मनाची तयारी पाहिजे। जो एकदम नवीन विद्यार्थी आहे, बंगल्यात राहणार आहे, कधी इकडे तिकडे फिरला नाही, कधी चालायची सवय नाही, तर त्याला थोडा उशीर लागतो। तर त्याला 21 दिवस लागणार मायनस सिस्टम मधून निघण्यासाठी। जे शेतामध्ये काम करत असतात, नेहमी जनावरामागं पळायची सवय असते, बकऱ्यामागं पळायची सवय असते, त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही जास्त। जे शेतामध्ये वखर आणतात, डवरा आणतात, गोली आणतात, नांगर आणतात, त्यांनाही सुद्धा त्या गोष्टीचं काही वाटत नाही। तर जर इमर्जन्सी तुम्हाला 8 दिवसाच्या आत मायनस सिस्टम मध्ये निघायचं असेल तर जास्तीत जास्त रनिंगची सवय लावायची 2 टाइमची। काय होईल, सुरुवातीला 21 दिवस मायनस सिस्टम मध्ये निघा किंवा 8 दिवसामध्ये निघा। तर सुरुवातीला नवीन विद्यार्थी असेल तर त्याचे पाय दुखल, हात दुखल, पाठ दुखल, इंजेक्शन गोळ्या घेण्याची आवश्यकता नाही। जो इंजेक्शन आणि गोळ्या घ्यायसाठी गेलात, काय फायदा आहे त्याचा? आराम घेतोय, काही फायदा नाही। तर 3 दिवस हातपाय दुखतात। पहिल्या दिवशी कमी दुखे, दुसऱ्या दिवशी जास्त दुखेल, म्हणजे आणि तिसऱ्या दिवशी भर असतो। तर तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून कमी दुखायला सुरुवात होईल। पण 2 टाइम रनिंग सोडायची नाही। कधी कधी खाली बसलो तर उठा वाटत नाही, तरी आपण आपला जो मनाचा समतोल आहे तो ढळू द्यायचा नाही। कोणी काय म्हणत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। याचं कारण एक लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण नवीन व्यायाम करायला सुरुवात करतो किंवा शेतामध्ये नवीनच काम केलं असेल तर त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस आपण काम करत असताना ज्या आपल्या जुन्या पेशी असतात तर त्याच्यावर काय होतं, आघात होत असतो। जुन्या पेशी त्या ठिकाणी मरत असतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी यायला सुरुवात होत असते। तर जुन्या पेशी मरून गेल्या आणि त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होत असेल तर अशा वेळेस काय होतं की सुरुवातीला नवीन पेशी मरत असताना आपल्या हातपाय ठणकते आणि त्याच्यानंतर नवीन पेशी, ते जुन्या पेशी गेल्या की नवीन पेशी तयार व्हायला लागतात, हातपाय दुखणं कमी होते। तर ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आलीच असेल तर प्रत्येक गोष्टीची तयारी कशी करायची। तर आता 5 स्टॅमिना वाढवायचा असेल तर 5 किलोमीटर रनिंग दररोज करणं आवश्यक आहे। हळूहळू करा, एकदम जोरानं पळण्याची आवश्यकता नाही। तुम्ही जर हळूहळू रनिंग करत असाल, कोणी म्हणत असाल फास्ट केली, पळायचं जोरानं, पुन्हा थांबायचं, पळायचं, पुन्हा थांबायचं, असं करू नका। जितकं तुम्हाला हळूहळू पळता येईल तितकं पळा। एक दिवस असा येईल की दररोजच्या पळण्याच्या सवयीमुळं ऑटोमॅटिक तुमच्या पायामध्ये स्टॅमिना वाढेल आणि तुमच्या पायामध्ये गती येईल, स्पीड सुद्धा येईल आणि तुमच्या लंबाल्या टांगा सुद्धा पडतील। तर त्याचा एकदम कधी होत नसतं की आपल्याला असं वाटतं की
जो जुना विद्यार्थी आहे तो जोरानं पळतो, मला तसं पळता आलं पाहिजे, ते एकदम तसं होत नाही. तर नवीन विद्यार्थ्याला काय होईल की दररोज पळत असताना त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काय होतं, पायामध्ये स्टॅमिना वाढतो आणि तुमचा स्पीड वाढत असतो. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर 5 किलोमीटर याच्यासाठी करणं आहे की 1600 मीटर मारत असताना आपला दम लागायला नको. तर याच्यामध्ये 5 किलोमीटर तो एक नंबर 1 खात्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन मध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. आर्मी भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला स्टॅमिना आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1 खात्याची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर पळालंच पाहिजे, कारण 5 किलोमीटर मध्ये दमछाक होणार नाही. त्याच्यानंतर कमीत कमी 10 दिवसामधून एकदा 10 ते 15 किलोमीटर रनिंग करायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये स्टॅमिना वाढेल तेव्हा, एकदम नाही. जो 5 किलोमीटर पळू शकतो तो 15-20 किलोमीटर पळू शकतो, याच्यात मला संशय नाही. तर 10 किलोमीटरच्या रनिंगमुळे काय होईल, 5 किलोमीटरची रनिंग करत असताना बोर झाला असेल तर 10 किलोमीटरची रनिंग केल्यानंतर 5 किलोमीटरची रनिंग काही वाटत नाही. कधी कधी नवीन माणसाला आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात आली. तर आता त्याच्यानंतर जेव्हा आपली रनिंग संपते, रनिंग संपल्यानंतर रिलॅक्स एक्सरसाइज, ज्याला आपण वॉर्मअप असं म्हणतो, ते होणं आवश्यक आहे. जर तुम्ही रनिंग केली, एकदम थांबायचं नाही. एकदम जर तुम्ही थांबलात तर त्या ठिकाणी काय होईल, तुमच्या नसा जाम होईल. जसं उदाहरणार्थ इंजिन असेल किंवा मोटर असेल आणि रबरी पाईप त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि चढवून जात असेल, एकदम जर समजा तुम्ही इंजिन बंद केलं तर त्या ठिकाणी काय होतं, रबरी पाईप चपतो, तशा आपल्या नसा चपत असतात. मग म्हणतो आपण नाही का त्या ठिकाणी काहीतरी कुठतरी पेन तयार झालंय. आणि रिकामा मनामध्ये काहीतरी आपल्या मनामध्ये संशय निर्माण होत असतो की नाही माझे पाय दुखायला लागले, पाय फ्रॅक्चर झाला काय, नस दबलेली आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर वेगळं सांगतात. मग त्याच्यामुळे काय होतं, जे इमानदार डॉक्टर ते बरोबर सांगतात, पण ऍक्च्युली त्या डॉक्टरकडे ते बरोबर सांगतात, पण डॉक्टरकडे जाण्याचा विषय नाही. ज्यावेळेस आज पाय दुखायला लागले असाल तर तुम्ही नंतर पळाला असाल तर ते ऑटोमॅटिक नसा जे ब्लॉकेज झालेलं आहे तर त्या नसा ब्लॉकेज निघून जात असते. म्हणून एकदम पळाल्यानंतर एकदम तुम्ही पळता 5 किलोमीटरची रनिंग आज करायची आणि पळताना एकदम 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर गेलं तर तुम्ही एकदम थांबला तर तुम्हाला पुन्हा पळा वाटत नाही. कारण त्या ठिकाणी काय होतं की शरीर पाय साथ देत नाही. कारण थांबल्यामुळे काय होतं, एकदम तुमचं रक्त थांबतंय आणि नसा आखडतात, तर त्याच्यामुळे पळा वाटत नाही. मग जितकं पळता जर दमला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, शरीर झुकतं शरीर ठेवायचं आणि हळूहळू एकदम अशा पद्धतीनं पळायचं. ते ऑटोमॅटिक रिलॅक्स होईल. जवळपास 25-50 मीटर पर्यंत पळाले की रिलॅक्स होतं. पुन्हा त्या ठिकाणी स्पीड वाढवायचा. जर कदाचित पळत असताना तुम्हाला नवीन विद्यार्थी आहे, 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर पळाला किंवा 1 किलोमीटर पळाला तर त्यानं काय करायचं, रोड असेल तर त्या ठिकाणी झोपायचं, सिटअप्स मारायचे, ताबडतोब कामाच्या डिप्स मारायच्या आणि साईड टू साईड करायचं आणि साईड टू साईड या पद्धतीनं रिलॅक्स व्हायचं. आणि ती क्रिया किती 1 ते 1 मिनिटामध्ये झाली पाहिजे. तर त्यानंतर तुम्ही जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर सहज पळतात शकतात. असं त्या ठिकाणी वाढवता मग नंतर काय होईल, तुमचं ऑटोमॅटिक पळत आणि तुम्ही एका दामामध्ये 15-20 किलोमीटर सुद्धा पळू शकतात. पण ज्यावेळेस आपल्याला थकवा आला असेल तर 2 मार्ग लक्षात ठेवायचे. पळत असताना झुकतं शरीर ठेवायचं आणि हळूहळू या पद्धतीनं पळायचे, याच्यात सुद्धा रिलॅक्स होतं. आणि त्याच्यात जमत नसेल तर झोपायचं, सिटअप्स मारायचे आणि डिप्स मारायचे आणि साईड टू साईड वॉर्मअप करायचे. 3-4 इव्हेंट ताबडतोब केले 1 मिनिटाच्या आत तर लगेच आपण पळायला सुरुवात करायची, पण थांबायचं नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल. आता त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी पळत असताना आपलं पोट दुखतं. पोट दुखायला लागलं तर काय करायचं, पळता श्वास घ्यायचा म्हणजे पोट खोलगट करायचं, छातीमध्ये श्वास आला पाहिजे, पोटामध्ये नाही. पोटही सुद्धा हात ओढायचं आणि छातीमध्ये श्वास आला आणि एकदम सटकन सोडायचं. ही क्रिया 3 वेळेस करायची तर पोट दुखणं कमी होईल. आणि कदाचित तसं जर समजा तुमचं पोट दुखणं कमी झालं नसेल तर हा पॉइंट असतो इथं, ज्या साईडनं पोट दुखत असेल, कळलं नाही तर विरुद्ध साईडनं असो की आपल्या हातामध्ये पॉइंट असतात, इथं पोटाचे पॉइंट असतात, तर या ठिकाणी पॉइंट पळता दाबायचे, कच दाबायचे असे तर ऑटोमॅटिक पोट दुखणं बंद होईल. आणि कदाचित ज्या विद्यार्थ्याला जर समजा पोट थांबत नसेल तर हा अंगठा दाबायचा आणि पळायचं तर पोट दुखणं कमी होईल आणि तुमचं टार्गेट पूर्ण होईल. ह्या 3 गोष्टी पोट दुखत असताना लक्षात घ्यायचंय. आता कधी कधी काय होतं, पळत असताना तुमच्या पोटरी जाम होते, टेन्शन घ्यायचं नाही.
गोळा उठल्यासारखा होतो आणि एकदम आपण थांबायचं नाही. काय करायचं, त्याच्यामध्ये हिट घ्यायचे, 50 मीटर 100 मीटरचे हिट घ्यायचं, फास्टमध्ये पळायचं. ते ऑटोमॅटिक जे ब्लॉक झाले असेल नस तर ती त्या ठिकाणी निघू होईल, रक्त पुरवठा सुरळीत चालू होईल. नाही तर तुम्ही थांबलात तर त्या ठिकाणी ब्लॉकेज निघणार नाही आणि आपलं थांबायचं नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे वॉर्मअप. 5 किलोमीटर रनिंग करा का 10 किलोमीटर करा, वॉर्मअप करायचं म्हणजे करायचं. जर तुम्ही वॉर्मअप केलं नाही तर दिवसभर तुमचे पाय दुखतील, पाठ दुखल, हातपाय दुखतील, शरीर आखलेलं असेल, तुमच्या अभ्यासामध्ये मन लागणार नाही. तर अभ्यासामध्ये मन लागायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल 4 घंटे अभ्यास शिल्लक व्हावा, तुम्ही काय करायचं, त्याच्यानंतर 20, 25, 30 मिनिटं तुमचं रिलॅक्स एक्सरसाइज म्हणजे वॉर्मअप होणंच आवश्यक आहे. बिलकुल रिलॅक्स होत आहे. आणि रिलॅक्स एक्सरसाइज केल्यानंतर काय होतंय की शरीर संपूर्ण मोकळं होतं आणि तुमचं वाचत असताना बौद्धिक क्षमता म्हणजे बुद्धी चालते. आता त्याच्यानंतर स्टेपिंग. जर तुम्हाला या ठिकाणी स्टेपिंग आणि टायमिंग सेटिंग हा खूप महत्वाचा आहे. आता स्टेपिंग कशा याच्यात हे महत्वाचं आहे. आता 5 किलोमीटर रनिंग मध्ये इथून तिथून स्टेपिंग मध्ये तुम्ही पळू शकता, पण एकदम पळू शकत नाही. सुरुवातीला पळता पळता कोणा 100 मीटर पर्यंत स्टेपिंग पुरतील, कोणाच्या 150, कोणाच्या 200, कोणाच्या अर्धा किलोमीटर. त्याच्यानंतर मग वाढत वाढत जाऊन तुम्ही 5 किलोमीटर पर्यंत पळू शकता. तर स्टेपिंग मध्ये पळायला पाहिजे. मग आता काय, सर्व गोष्ट लक्षात ठेवायची. सरळ रेषामध्ये हात आणायचे, म्हणजे बिलकुल असं, म्हणजे याला ताण द्यायचा नाही, टाईट नाही बनवायची, अशी ताकद नाही लावायची. हलके हात सोडायचे आणि हलके हात सोडून या ठिकाणी कमरेच्या मागे सुद्धा तुमचे हात गेले पाहिजे, कारण तुमचं जे वजन आहे हातावर तोलल्या जाते. त्याच्यानंतर पाय टेकतो ना टेकतो अशा पद्धतीनं टचिंग मध्ये पळायचं. स्टेपिंग नाही तर पाय तुम्ही रफ मध्ये या ठिकाणी जमिनीला धरून जर समजा पळत असाल तर तुम्हाला थकवा लागतो, पाय आदळते. त्या ठिकाणी काय होतं की मग तुमचे पाय दुखतात. पाय जर दुखू द्यायचे नसन तर पंजा दुखतं शरीर ठेवायचं आणि पंजा आधी टेकवायचा, एडी म्हणजे टाच नंतर टेकवायची. त्यानंतर सरळ रेषामध्ये हात मारायचे आणि सरळ रेषामध्ये पाय टाकायचे. आणि ज्यावेळेस पळत असताना मागच्या साईडने बिलकुल सरळ रेषामध्ये तुमचे पाय आले, असे त्या ठिकाणी सरळ रेषेमध्ये, वाकडे तिकडे नको असे. तर सरळ रेषेमध्ये पाय आणायचे, समोर पाय उचलायचे आणि टेकत असताना पाय जर तुमचा या टेकायला नको. स्टेपिंग कशा पाहिजेत, अशा या ठिकाणी जमिनीला धरून नाही पाहिजे. तर बिलकुल या ठिकाणी पाय टेकतो ना टेकतो, मागचा पाय उचलणं, पुढचा पाय टेकणं, उचलणं, म्हणजे वरच्यावर रनिंग करता आली पाहिजेत. फक्त एक म्हाताऱ्याला कसं काठीचा आधार असतो, फक्त काय करायचा, थोडसा का आधार घ्यायचा आणि टचिंग मध्ये पळायचं, वरच्यावर पळायचं. बिलकुल पुढे म्हणजे 2-2, 3-3 फूट सुद्धा पाऊल तुम्ही त्या ठिकाणी पुढे टाकू शकतात. अर्ध्या फुटापासून 2-3 फूट पुढे टाकू शकतात वरच्यावर आधारता. म्हणजे बिलकुल या सरळ रेषेमध्ये वरच्यावर पाय टाकायचा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्टेपिंग घेणं महत्वाचे आहे. आता इथं दाखवायचं मला त्या व्हिडिओमध्ये, प्रत्यक्ष व्हिडिओ बनवल्यानंतर त्या ठिकाणी दाखवले जाते. आता याच्यामध्ये काय करायचं, स्टेपिंग कशा असतात हे जर बघायचं असेल तर तुम्ही कोणत्या अकॅडमीचे रनिंग घेतात, गाणं दाखवतात, आपल्याला फक्त त्याच्यामध्ये काय वाटतं, जोश वाटतो. पण याच्यापेक्षा जे ऑलिम्पिक हे राष्ट्रकुल स्पर्धा आहे त्याच्यामध्ये रनर कसे पळतात आणि त्याच्या स्टेपिंग कशा असतात ते बघणं महत्वाचं आहे. लगेच आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. तर आता स्टेपिंग मुळे काय होतं, थकवा लागत नाही, 1 नंबर त्याचा फायदा आहे. 2 नंबर तुमचे पाय आदळत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला गुडघ्याचा किंवा पोटरेचा कुठे त्या ठिकाणी पेन व्हायचं कारण नाही. तर वरच्या आधाराने तुम्ही सिमेंट रस्त्यावर करा का डांबर रोडवर करा का गाड रस्त्यानं करा का पाऊल रस्त्यानं करा, खडीच्या रस्त्यानं करा, तर स्टेपिंग जर असेल तर तुमच्या रनिंग म्हणजे तुमच्या शरीरावर जास्त परिणाम होत नाही, थकवा लागत नाही. आणि 2 नंबर त्यामुळे तुमच्या टाचा आदळत नाही, त्याच्यामुळे तुमचं अंग दुखण्याचं कारण नाही, शरीर दुखण्याचं कारण नाही. ही गोष्ट स्टेपिंगच्या फायद्यामध्ये. सुरुवातीला तुम्हाला स्टेपिंग जमणार नाही, पण त्याच्यासाठी काय करावं लागते, दररोज प्रॅक्टिस करावं लागते, थोडा दिनावधी लागतो, पण स्टेपिंग तुम्हाला हमखास जमते. सुरुवातीला असं वाटतं की बाकीचं समोरचा विद्यार्थी स्टेपिंग घेतो त्याला जमतं, मला जमत नाही, पण त्यानं अगोदर प्रॅक्टिस केलेली म्हणून त्याला स्टेपिंग जमतात. पण त्याच्यासाठी दिनावधी लागतो, म्हणून आपण खचून जायचं नाही, थोडा दिनावधी लागन, पण स्टेपिंग न पळायची सवय लावायची.
आता त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग सेटिंग, आता टायमिंग सेटिंग आपल्या काढायचं, टायमाच्या आत याचा असन 1600 मीटर टायमाच्या आत येत असन तर तुम्हाला काय करायचं, 3 किलोमीटरचा टाइम अगोदर काढायची सवय लावायची. मग कोणाचा टाइम समजा सुरुवातीला 12.5 मिनिटं लागतील, 13, 14, 15, 16 मिनिटं लागतील, कोणाला 17 मिनिटं लागतील. पण त्यांनी काय करायचं, हप्त्यातून 2 वेळेस म्हणजे बुधवार आणि शनिवार 3 किलोमीटरचा टाइम काढायचा. आणि ज्या विद्यार्थ्याचा 9 ते किती 9 ते 11 मिनिटाच्या आत टाइम येईल तर त्या विद्यार्थ्याचा 1600 मीटरचा टाइम 4:40 पासून तर 5 पर्यंतच्या या दरम्यान येईल. असं त्याचं एक टेक्निकली पॉइंट आहे. म्हणून 3 किलोमीटर मध्ये तुमचा फास्ट मध्ये टायमिंग सेटिंग मध्ये पळण्याची सवय लावा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपल्याला पाय कसे टाकायचे. काही विद्यार्थ्याचे पाय हलत असेल तर त्या ठिकाणी काय होईल, 3 किलोमीटरच्या पळण्याच्या स्टॅमिनामुळे तुमचा 1600 मीटरचा स्टॅमिना त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तयार होईल. मग 9 ते 11 मिनिटाच्या दरम्यान एकदा आला की त्याला 1600 मीटर मध्ये पाहायचं काम नाही, तर तो 4:40 ते 5 मिनिटाच्या दरम्यान त्याचा टाइम हमखास येणार, 100% येणार. म्हणून याच्यामध्ये सुद्धा 3 किलोमीटर मध्ये स्टेपिंग वाढवायची सवय लावायची आणि 1600 मीटर मध्ये त्या स्टेपिंगचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना बिलकुल अशीच करायची. एकदा 3 किलोमीटरचा टायमिंग तुमचा बनला तर ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची किंवा आर्मी भरतीची तयारी करत असेल तर 3 किलोमीटरचा टायमिंग काढणं बंद करायचा आणि बिलकुल आरामशीर बुधवार आणि शनिवारच्या दिवशी बिलकुल 1600 मीटरचा टायमिंग काढायचा, बिलकुल ती आदत टाकायची. म्हणजे तुम्ही पोलीस भरतीला सुद्धा आउट ऑफ मार्क घेणार आणि आर्मी भरतीला सुद्धा आउट ऑफ मार्क घेणार. कारण आर्मी भरतीला काय 1600 मीटर 60 मार्काचं आणि पुलअप्स असतात 40 मार्काचे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि याच्यामध्ये काय असतं, 1600 मीटर 20 मार्काचे पोलीस भरतीला असतात, त्याच्यानंतर 100 मीटर 15 आणि गोळाफेक 15 असे 50 मार्क पोलीस भरतीला असतात. तर याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात. तर तुम्हाला आणि त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन आहे. स्टाफ सिलेक्शनला 24 मिनिटाच्या आत जीडी भरती असते, स्टाफ सिलेक्शन SSC जीडी भरती, तर त्याच्यामध्ये 24 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर पळायचं आहे. त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. परंतु वन खात्याच्या भरतीमध्ये 17 मिनिटाच्या आत आला तर पैकीच्या पैकी मार्क पडतात, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे काय करायचं, थोडे वन खात्याच्या भरतीची तयारी करत असताना इकडे टायमिंग हप्त्यातून 2 वेळेस टाइम काढायचा आदत टाका. जर तुमची इच्छा असेल की नाही मला 1600 मीटरचा टायमिंग काढून 5 किलोमीटरचा टायमिंग काढायचा तर तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता. कारण 1600 मीटरचा टाइम काढायचा, 100-150 मीटर हळूहळू पळत जायचं, ऑटोमॅटिक तुमचा थकवा कमी होतो आणि 5 किलोमीटरच्या टायमिंग काढायला सुरुवात होऊन जाते तिथून पुढं. तर हे तुम्हाला 1600 मीटरचा टायमिंग काय करायचं हे तुम्हाला समजलं आहे. तर त्याच्यानंतर 100 मीटरचा टायमिंग काढायचा असेल तर 200 मीटर आपलं टायमिंग काढायचा, तो 26 सेकंदाच्या आत आला पाहिजे. तर 26 सेकंदाच्या आत येणारा विद्यार्थी तर 100 मीटर मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतो, हे हमखास आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून कधी 150 मीटरचा टायमिंग काढायचा, कधी 200 मीटरचा टायमिंग काढायचा, पण 200 मीटरचा टायमिंग काढा. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पुन्हा एक लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला सांगितलं 200 मीटरचा 26 सेकंदाच्या आत आणि त्याच्यानंतर 25 मीटर, 50 मीटर, 75 मीटर आणि 100 मीटर. तर याच्यामध्ये काय करायचं, सुरुवातीला आणि एक स्टार्ट पॉइंट लक्षात घ्यायचं. स्टार्ट पॉइंट सुरुवातीला उचलायची कशी त्याचं टेक्निक, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो सेकंद वाचणं महत्वाचं आहे. आणि 2 नंबर तर 2 वेळेस ही प्रॅक्टिस करायची, सुरुवातीला उचलायची कशी. त्याच्यानंतर 2 वेळेस 25 मीटर पर्यंत सुरुवातीला उचलून 25 मीटर पर्यंत फास्ट मध्ये पळायचं, त्याच्यात तुमचा 1 सेकंद वाचतो. त्याच्यानंतर 2 वेळेस 50 ची रॅपिडेशन घ्यायची, त्याच्यानंतर 75 मीटरची सुद्धा घ्यायची आणि त्याच्यानंतर 100 मीटरचे सुद्धा. तर प्रत्येकी अशा 2-2 रॅपिडेशन घ्या. याच्यामध्ये काय होतं, सुरुवात स्टार्ट पॉइंट उचलायचं, त्याच्या मायक्रो सेकंद वाचतात, 25 मीटर मध्ये 1 सेकंद वाचतो. आणि बरोबर या ठिकाणी काय करायचं, झुकतं शरीर ठेवायचं आणि सरळ रेषामध्ये स्टेपिंग मध्ये
फास्टमध्ये क्विकली ब्लड जशी सुटते किंवा बंदुकीची गोळी जशी सुटते त्याच पद्धतीनं काय करायचं 100 मीटरमध्ये सुटायचंय. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायची. कधी 200 मीटरची तर कधी या ठिकाणी स्टार्टिंग पॉइंटला 2-3 वेळेस उचलायचंय आणि 25 मीटरच्या 2 रॅपिडिक्शन, 50 मीटरच्या 2, 75 मीटरच्या 2 आणि 100 मीटरच्या 2. तर तुमचा या ठिकाणी आउट ऑफ मार्क तुम्ही 100 मीटरमध्ये घेऊ शकता. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल तर फक्त लक्षात घेणं महत्वाचं आहे की बाबा 1 नंबर स्टॅमिना माझा वाढला पाहिजे, 2 नंबर स्टेपिंग माझ्या सुधारल्या पाहिजेत आणि 3 नंबर माझी टायमिंग सेटिंग करेक्ट आली पाहिजेत. तर ह्या 3 गोष्टीच्या आधारावर तुम्हाला रनिंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क हमखास पडू शकतात. यामध्ये मला संशय नाही. आता गोळा फेकचं कसं असतं की रिले एक्सरसाइज मध्ये ज्याला डिप्स आणि जोर त्याच्यानंतर झोपून सिटअप्स मारायची सवय, कारण तुम्हाला जर गोळा फेकायचा असेल तर तुम्हाला सुद्धा ताकद हातामध्ये लागेल आणि मांड्यामध्ये सुद्धा लागेल. तर हे लक्षात घ्यायचंय. तर तुम्ही जास्तीत जास्त डिप्स आणि जोर मारायचे रिलॅक्स एक्सरसाइज मध्ये आणि सिटअप्स सुद्धा मारायचे, कारण तुमच्यामध्ये ताकद लागेल. आणि गोळा फेकणं हे आपापल्या टेक्निक याच्यावर आहे. ज्याला ज्या पद्धतीने गोळा फेकायचा असतो तर बिलकुल गोळा फेकत असताना बिलकुल खांद्याच्या वर धरायचा, मागं नाही पुढे नाही, हात हल्ला नाही पाहिजे. सरळ रेषामध्ये कानाच्या जवळ पकडायचं, इथं तळ हातावर पकडायचा आणि 2 स्टेप मध्ये 1 आणि 2 बिलकुल या ठिकाणी असं नाही करायचं. फेकत असताना फेकताना हातमाग करतो, पुन्हा पुढे येतो, 2 झटके देतो आणि 3ऱ्या झटक्यात फेकतो. कारण इथं काय होतं बॅलन्स चुकतं. पण बॅलन्स चुकलं नाही पाहिजे. बिलकुल या ठिकाणी श्वास घ्यायचा, पोटामध्ये काय घ्यायचा, श्वास घ्यायचा, असा श्वास घ्यायचा आणि श्वास घेतल्यानंतर 1, 2 आणि बिलकुल त्या ठिकाणी याच्यामध्ये हात हलू द्यायचा नाही. सरळ रेषेमध्ये जशी बॉक्सिंग आणतो आपण, कराटेची फाईट मारतो तशी कानात आणून सटकन एकच म्हणजे हलवायचा नाही हात. तर सरळ रेषेमध्ये झटक या ठिकाणी ताकद लागत नाही. गोळ्यानं आपल्या मागे लुटलं, आपण हलू सुद्धा नाही पाहिजे, नाही तर गोळ्याच्या सोबतच पुढे पडसाल, असं नाही करायचं. गोळा दाबला म्हणजे आपल्याला त्यानेच त्या स्पीडनं त्यानं आपल्याला मागे लुटलं पाहिजे आणि गोळा पुढे चालला जातो. हे तुम्हाला गोळ्याच्या बाबतीत आता समजलेलं असेल. तर याच्यामध्ये टेक्निक आपापलं असतं. पण श्वास घेऊन तुम्ही गोळा फेकाल तर 1-2 फूट तुमचा हमखास गोळा त्या ठिकाणी शिल्लक जातो. हे तुम्ही लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये नवीन अशी प्रॅक्टिस करण्याजोगतं काहीच नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, रनिंग केल्यानंतर रिलॅक्स एक्सरसाइज वॉर्मअप झालंच पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हमखास 50 पैकी 47, 48, 49, 50 मार्क आउट ऑफ मार्क सुद्धा घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ग्राउंडची तयारी कशी करायची हे आपल्याला समजलेलं असेल. तर आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट